निवडणुकांच्या 3 टप्प्यानंतर आता चौथ्या आणि 5व्या टप्प्यातील लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांचा प्रचार करताना सगळेच पक्ष पाहायला मिळतात। पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील 7 जागांसाठी सलग 2 दिवस प्रचार करणार आहेत आणि त्यांच्या जाहीर सभा या ठिकाणी पार पडणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सातत्याने महाराष्ट्र दौरे सुरू आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळा महाराष्ट्रात येत आहेत आणि यामधून आत्मविश्वास नाही हेच दिसतं असं शरद पवार म्हणाले। तर मोदी यांची कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक असून मोदींनी स्वतःचं कुटुंब कुठे सांभाळलं असं म्हणत पवारांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येत्या 7 मे रोजी निवडणूक होणार आहे, त्यामुळे प्रचाराला फार कमी दिवस उरले आहेत। तर राज ठाकरे आज नारायण राणेंसाठी कणकवली इथं सभा घेणार आहेत। कोकणात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे, त्यामुळे या प्रचार सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार हे पाहायचंय। देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर आहेत। फडणवीस उदयनराजेंसाठी मैदानात उतरले असून ते मतदारांशी संवाद साधणार आहेत। साताऱ्यामध्ये उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर असून कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजीमधील प्रचार रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती तालुक्यातल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज 4 जाहीर सभा होत आहेत आणि ते बारामती तालुक्यातील मतदारांशी संवाद देखील साधणार आहेत, गाठीभेटी घेणार आहेत। पवार यांच्या दौऱ्यादरम्यान एकच वादा अजित दादा असा जयघोष देखील करण्यात येतोय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लेकीसाठी वडील मैदानात उतरले। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची वरवणमध्ये सभा होणार आहे। या सभेला आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघामधील प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सगळेच पक्ष प्रचार करताना पाहायला मिळतात आणि उरलेल्या 2 दिवसात मतदारांशी थेट संवाद साधून प्रचाराचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून पाहायला मिळतोय। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटण्यामागचं कारण स्पष्ट केलंय। मी जरांगे पाटलांना सोबत घेऊन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाऊ असं म्हटलं आणि महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडला असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। ऊसतोड मजूर महामंडळाचं श्रेय मला मिळेल म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाही आणि 5 वर्ष मी मंत्री होते त्यावेळेस मी म्हणायचे की मला ऊसतोड कामगारांचं बघू द्या, पण दुसऱ्याकडे जबाबदारी दिली आणि काम झालंच नाही असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली। त्यामुळे पंकजा मुंडे यांना श्रेय कोण घेऊ देत नव्हतं यावरून आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय। आदित्य ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींची गळाभेट घेतात, मग तुमच्याकडे कसलं हिंदुत्व शिल्लक आहे असा सवाल केसरकरांनी ठाकरेंना विचारलाय। तर पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारी लोक उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला आहेत असा घणाघात सुद्धा दीपक केसरकर यांनी केलाय। आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। आम्ही काँग्रेस सोबत वैचारिक वाद सोडून गरज होती तिथंच पाठिंबा दिलाय, मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये सत्तेत राहिल्यानंतर देखील भाजपला काँग्रेसनं 75 वर्षात काय केलंय हे विचारावं लागतंय। तर सत्तेतील 10 वर्षांमध्ये त्यांनी नेमकं काय केलं हे भाजप सांगत नाहीयेत असं म्हणत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भर सभेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा कारखान्यातील भंगार विक्री केल्याचे पुरावे सादर केलेत। यावेळेस टीका करताना ओमराजेंनी विकलेलं 1 कोटींचं भंगार विकत घेणाऱ्याला 2 दिवसात लोकांसमोर आणणार असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। रामदास कदम यांनी जाहीर सभेमध्ये सुषमा अंधारेंवर टीका केली होती आणि त्याला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय। ज्यांच्यावर जसे संस्कार झाले तसंच बोलतायत असं म्हणत त्यांनी रामदास कदमांसोबतच योगेश कदमांना देखील टोला लगावलाय। हेलिकॉप्टरच्या अपघातानंतर सुषमा अंधारे आक्रमक झालेले आहेत। तर अपघात होता की घातपात याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। तर आम्ही जिवंत राहू नये असं प्रशासनाला वाटतंय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांना अंतरिम जामीन देण्याबाबत विचार करण्याची शक्यता आहे असं विधान कोर्टानं केलंय। केंद्र शासनानं कांदा निर्यातीला परवानगी देत व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय।
कांदा निर्यातीला अखेर केंद्रानं परवानगी दिली आहे. कांदा निर्यात खुली केल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र दुसरीकडे निर्यात खुली केली तर मनमाड, नांदगावसह नाशिकमधील बहुतांश बाजार समित्यांमध्ये गेल्या 35 दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद आहेत. त्यामुळे आता निर्यात खुली होऊन देखील लिलाव बंद असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. लासलगावमध्ये निर्यात खुली होताच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी सुधारणा झाली आहे. तर कांद्याला सरासरी 2300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. मात्र मनमाड, मालेगाव, नांदगावसह काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहेत. महाराष्ट्र वन विभागाकडून नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठी देशातील पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरू केला आहे. तर या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये वन्य प्राण्यांच्या पिल्लांवर केवळ उपचारच नाही तर मायेची ऊब देखील दिली जाणार आहे. नवीन उद्योग उभारणी न झाल्यामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचा प्रश्न, प्रक्रिया उद्योग सुरू न झाल्यानं संत्री उत्पादकांना बसलेला आर्थिक फटका, स्मार्ट सिटी आणि पंतप्रधान सडक योजनेची संथ गती इत्यादी प्रश्न नागपूर जिल्ह्यात कायम आहेत. उपराजधानीमध्ये साधन संपत्ती असून देखील विकास संथ गतीनं होत असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 17,471 पदांसाठी भरती होती. 17,76,000 युवक युवतींनी या भरतीसाठी अर्ज केलाय. त्यामध्ये अभियंते, डॉक्टर, बीटेक आणि MBAची पदवी मिळवणारे सुद्धा उपस्थित आहेत. तर उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41% जास्त आहे. कुर्ला येथील भाभा रुग्णालयामध्ये रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी परिचारिकेला मारहाण केल्यानंतर परिचारिकांनी 2 मे 2024 रोजी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आणि या घटनेनंतर भाभा रुग्णालय प्रशासनानं काही तातडीच्या उपाययोजना करत सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतलाय. नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या प्रवाहामध्ये नियमांचं उल्लंघन करून स्वामी विवेकानंदांचं स्मारक बांधण्यात आलंय. या स्मारकामुळे अंबाझरी तलावाच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे त्या स्मारकाच्या अवैध बांधकामासाठी परवानगी देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची नावं ही 7 मे पर्यंत सांगावीत असे आदेश न्यायालयानं महापालिकेला दिले. बैलगाडा शर्यतीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा एक प्रसंग पाहायला मिळालाय. नितीन मेरगळ या बैलगाडा मालकाची बारी जुंपतेदरम्यान झुंपडेकरी हा बारी सुटून जुकाटाच्या मध्ये अडकला आणि या व्यक्तीनं चपळाई दाखवत थेट जुकाटाला घट्ट पकडून लटकत तसाच बैलगाडा घाट पार केला. या प्रसंगामुळे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. हिंगोली जिल्हा पोलीस दलानं आता CSTNS या प्रणालीच्या कामकाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्राईम क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम या प्रणालीमध्ये चांगलं काम करत हिंगोली पोलीस दल नांदेड विभागात प्रथम आले. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे विजेचा धक्का लागून 12 म्हशी दगावल्यात तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं 22 लाख रुपयांचं नुकसानही झालंय. मावळमधील कान्हे गावातील एका गोठ्यातील गायीवर ऍसिड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये गायीच्या पोटाला आणि पायाला इजा झाली आहे. तर तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसंच मुक्या प्राण्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते. तर राजधानी दिल्लीमधील हवेची गुणवत्ता खालावली आणि हवा खराब श्रेणीत पोहोचल्यामुळे नागरिकांना सुद्धा प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. तर राजधानीमध्ये आज रिमझिम पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाली. आठवड्याभर हे वातावरण कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. विदर्भ, मराठवाड्यात सुद्धा तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये दररोज 1280 मेगावॅट विजेचा वापर होतोय. तर मुंबई विद्यापीठामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्वलंत बनलाय. ओसी नसल्यामुळे नव्या इमारतींना नियमित पाणीपुरवठा होत नाही आणि विद्यापीठामध्ये दररोज टँकर मागवावे लागत आहेत. तर पाण्याअभावी उद्यानामधील झाडे झुडपं सुद्धा जळून गेली आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये आता उष्णतेची लाट आलेली असताना झपाट्यानं पाण्याचा साठा घटत चाललाय. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तर एकाच वेळेस पाण्याची मागणी सुद्धा वाढू लागली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये 11 दिवसात तब्बल 30 टँकरची मागणी झाली आहे.
बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये भारत आघाडीवर आहे. 2023-24च्या आर्थिक वर्षामध्ये भारतानं मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाची निर्यात केली आहे. वर्षभरामध्ये निर्यातीमधून भारतानं हजारो कोटी रुपये कमावलेत. पाकिस्तानच्या अडथळ्यानंतरही मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात केली जाते.